हॅलो फ्रेंड्स, चला तर मग आपण आता काजूविषयी माहिती जाणून घेऊया. एक, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यात सक्षम. काजूमुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. यामध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात आढळून येते. काजू लवकर पचतात. काजूमध्ये आयर्न जास्त प्रमाणात असते. यामुळे ज्या लोकांच्या शरीरात रक्ताची कमतरता आहे त्यांनी नियमित काजू खावेत. 2, त्वचेसाठी आहे वरदान. काजू पाण्यात भिजवून बारीक करून याचा उपयोग मसाज करण्यासाठी केल्यास त्वचा उजळेल. काजू तेलकट, शुष्क इत्यादी प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी लाभप्रद आहे. तुमची त्वचा तेलकट असेल तर काजू रात्रभर दुधामध्ये भिजवून ठेवा. सकाळी काजू बारीक करून त्यामध्ये मुलतानी माती, लिंबू किंवा दही थोड्या प्रमाणात मिसळून हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. 3, प्रोटीन्स. काजूमध्ये प्रोटीन्स अधिक प्रमाणात आढळतात. काजू दररोज खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. काजूमुळे दात आणि हिरड्याही सशक्त राहतात. तसेच हृदयविकारावरही काजू ही रामबाण औषध सिद्ध झाले आहे. काजूमध्ये अँटीऑक्सिडेंट असल्याने शरीराचे वजन संतुलित ठेवले जाते. 4, थकवा दूर होतो. काजू ऊर्जेचा उत्तम स्रोत मानले जाते. काजू खाल्ल्याने शरीराला शक्ती मिळते. कोणत्याही वयोगटातील व्यक्ती काजूचे सेवन करू शकतो. अनेक वेळा व्यक्तीला काही कष्ट न करता थकवा जाणवतो. अशा वेळी 2 ते 3 काजू खाऊन पहा. फरक जाणवेल. तुमचा मूड चांगला राहील. काजू खाल्ल्याने थकवा दूर होण्यास मदत होते. 5, निरोगी आणि सुंदर बनवतो. काजूमध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असते. याच्या सेवनाने केस आणि त्वचा स्वस्थ आणि सुंदर होते. हे खरं आहे की काजू खूप महाग आहेत, परंतु वेगवेगळ्या प्रकारचे औषध घेण्यापेक्षा काजूचे सेवन करा. 6, वजन कमी करण्यास मदत. करण्यात आलेल्या संशोधनानंतर काजूमुळे वजन नियंत्रणात राहते. काजूत कोलेस्ट्रॉल कमी असल्याने चरबी देखील वाढत नाही. त्यामुळे वजन नियंत्रणात राहते. 7, रक्तरोग. काजूत कॉपरची मात्रा जास्त असते. त्यामुळे आपले रक्त रोगांचा मुकाबला करण्यासाठी मदत करते. रक्तात कॉपरची मात्रा तसेच लोह कमी असेल तर एनिमिया रोग होऊ शकतो. त्यामुळे काजू खाणे महत्त्वाचे असते. 8, डोळ्यांचे आरोग्य. काजूत ल्युटेन आणि जियाएक्सान्थिन अँटीऑक्सिडेंट चांगल्या प्रमाणात मात्रा असते. त्यामुळे डोळ्यांची नजर कमी होण्यापासून बचाव होतो. मोतीबिंदू होण्यापासून काजू सुटका करते. 9, लघवीचे प्रमाण वाढते. अधिक काजू बिया खाल्ल्यामुळे लघवीचे प्रमाण वाढते. शरीरातून पुरेसा घाम बाहेर येतो. 10, मेजवानीसाठी. महाराष्ट्रात मेजवानीसाठी नारळी भात, शाही पुलाव, शिरा तयार केला जातो. या पदार्थातही काजूचा वापर केला जातो. 11, काजूचे फळ.
काजूच्या फळाला बोंडू अथवा जांभू असे म्हणतात. बोंडूमध्ये फायबर असते. बोंडूमुळे पोट साफ होण्यास मदत होते. हे पाचक, उत्तेजक व सारक आहे. 12. काजू बी. काजूची बी ही फळाच्या बाहेरील भागात असते. या बीवर प्रक्रिया करून ती फोडतात व तिच्यातील गर काढला जातो. काजूगर हा एक सुकामेवा आहे. ओल्या काजूगराची उसळ केली जाते. काजूच्या बिया सुक्या मेव्यात गणल्या जातात. 13. काजू बोंड. काजू बोंडापासून रस तयार करता येतो. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.